कोपरगाव तालुक्यातील मुर्शदपूर येथील अर्जुन भाऊसाहेब गुरळे यांना तोतया पत्रकाराकडून त्रास दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। स्वतःला पत्रकार असल्याचे भासून बातमी न लावण्यासाठी 50,000 रुपयांची मागणी करण्यात आली असून पैसे न दिल्यामुळे शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची तक्रार कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दिनांक 2 सप्टेंबर रोजी दाखल करण्यात आले आहे। मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी अर्जुन गुरळे हे कुंभारी येथील राघवेश्वर देवस्थानात दर्शनासाठी जात असताना कुंभारी पुलाजवळ आरोपी नामे नवनाथ पांडुरंग वाघ यांनी त्यांना अडवले। यावेळी वाघ यांनी स्वतःला पत्रकार असल्याचे सांगत बातमी लावायची नसेल तर 50,000 रुपये द्यावे लागतील अशी मागणी केली। फिर्यादी गुरळे यांनी तुम्ही कोणत्या चॅनलचे पत्रकार आहात असा सवाल केल्यावर वाघ यांनी संतापून शिवीगाळ करू लागले व जीवे मारण्याची धमकी दिली। या प्रकाराने त्रस्त झालेल्या अर्जुन गुरळे यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेत वाघ यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली। या तक्रारीवरून पोलिसांनी पैशाची मागणी, शिवीगाळ व दमबाजी संबंधी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे। दरम्यान कोपरगाव तालुका परिसरात बोगस पत्रकारांचा सुळसुळाट झाल्याची माहिती मिळते आहे। अवैध व्यवसाय करणाऱ्यांकडून व्हिडिओ काढून पैसे उकळणे, खोट्या ओळखपत्रांचा वापर करून अधिकाऱ्यांना धमकावणे असे प्रकार सर्रास सुरू असल्याची तक्रार वारंवार समोर येत आहे। याबाबत तालुका इलेक्ट्रॉनिक मीडियाने यापूर्वीच संबंधित कार्यालयांना अधिकृत पत्रकारांची यादी दिली असून तोतया पत्रकारांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली आहे। दरम्यान सदर घटनेचा पुढील तपास कोपरगाव तालुका पोलीस करत असून तक्रारदार अर्जुन गुरळे यांनी मला न्याय मिळावा अशी मागणी केली आहे। संवाद महाराष्ट्रासाठी रवी वाघडकर, कोपरगाव। मी मुर्शदपूरचा रहिवासी असून मी राघवेश्वर मंदिरात दर्शनाला जात असताना मला तिथं नवनाथ पांडुरंग वाघ यांनी अडवलं। तो तुम्हाला बोलला, तुझं बांधकाम अनलिगली पद्धतीने बांधलेलं आहे, त्याच्या वावरात काही परमिशन नसताना तो बांधकाम केलेलं आहे। मी जर बातमी लावली तर ते बांधकाम पाडण्यात येईल, तू मला पैसे दे, 50,000 रुपये दे, मी तुझं बातमी नाही लावणार। मग त्याचे तू मला 50,000 रुपये दिले तर मी त्याची बातमी नाही लावणार, तुझं बांधकाम पाडण्यात नाही येणार। तू वारंवार तुला सांगून बी तू फोन उचलत नाही, मी तुला भेटायला आलो तू भेटत नाही। जर मी बातमी लावली तुझं बांधकाम पाडण्यात येईल, तो मला वारंवार त्रास देतोय। मी राघवेश्वर मंदिरात दर्शनाला जात असताना त्याने मला अडवलं। तो मला बोलला, मी पत्रकार आहे, मला तू पैसे दे, नाही तर मी तुझं अनधिकृत बांधकाम पाडेन। तर माझं बांधकाम अनधिकृत नाही आहे तर मी कशाला त्याला घाबरून कशासाठी त्याला पैसे देऊ? मी त्याला विचारलं, तुला 50,000 कशाचे द्यायचे? तर 50,000 रुपये तुला द्यायचे तर माझी एवढी परिस्थिती नाही, मी तुला देऊ शकत नाही। पण तो मला बोलला का जर तू 50,000 नाही दिले तर तुझं अनधिकृत बांधकाम मी पाडील। मग तो मला बोलला, मी त्याला पत्रकार हे शब्द विचारल्यावर तो मला बोलला का माझ्याकडे कट्ट्यावाले माणसं आहे, मी UP कट्टे मागवलेले, मी तुला मारून टाकेन, माझी पैशाची जर पूर्तता नाही केली तर ही बातमी लावून तुझं बांधकाम पाडून टाकेन। त्याच्यामुळे मी घाबरलो व ग्रामीण पोलीस स्टेशनला येऊन त्याच्या विरोधात फिर्याद दिली। आता मला योग्य तो न्याय मिळावा ही माझी सरकारकडे विनंती आहे।